हे पहा, आपल्या इथे छान ऊन येतं, तर उन्हामध्ये हा चुंदा ठेवलेला आहे. असा 10 दिवस मी दररोज ठेवणार आहे आणि मग 10 दिवसानंतर आपण याला उघडून बघणार आहे. चला तर मग 10 दिवसानंतर आता आपण जो 10-11 दिवस जो मुरंबा उन्हात सुकवायला म्हणजे साखर विरघळायला ठेवली होती, तो आता आपला मुरंबा रेडी झालेला आहे. तर आता आपण बघूया. मी रोज त्याला सकाळ संध्याकाळ हलवायची. आता बघा, आपला मुरंबा मस्तपैकी असा उन्हात छान असा झालेला आहे. तर आता मी ह्याचा अर्धा मुरंबा बनवणार आहे आणि अर्धा चुंदा बनवणार आहे. आता हे पहा, मस्त असा उन्हात हा वर्षभर छान असा टिकतो मुरंबा. पहा, मस्त छान दिसतोय ना. आता यातला मी थोडासा ह्या डब्यामध्ये काढून घेते आणि आपण ह्याचा बनवणार आहे चुंदा. पहा, मस्त आमच्याकडे ऊन येतं ना, उन्हामध्ये मस्तपैकी असा 11-12 दिवस मी ठेवला होता. आता मी ह्यामध्ये टाकणार आहे वेलची पावडर आणि ह्यामध्ये टाकणार आहे मी लवंगा आणि दालचिनी आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे. आता मी टाकून झाल्यावर दाखवते, कारण माझा एक हात आहे ना मोबाईल पकडला आहे आणि एका हाताने मी आता ते टाकणार आहे. तर टाकून झाल्यावर मी दाखवते तुम्हाला. तर हा आपला मुरंबा रेडी झालेला आहे वेलची पावडर टाकून आणि हा आपला चुंदा रेडी झालेला आहे. तर आपण या भरण्यांमध्ये भरून घेणार आहे. भरण्या स्वच्छ धुवून उन्हामध्ये ठेवून घेतलेल्या होत्या. हे पहा, काचेच्या भरण्यांमध्ये भरून घेणार. चला तर आपण आता हा मुरंबा आणि चुंदा भरण्यांमध्ये भरून घेतो आहे. तर मग आमचा मुरंबा आणि चुंदा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि वर्षभर टिकणारा मुरंबा आणि चुंदा पहा किती छान दिसतो आहे. हे पहा, हे आता आपण घेतले अर्धा अर्धा करून घेतले आता हा. आणि आता हा मुरंबा बनवणार आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी टाकली आहे वेलची पावडर आणि हे बनवणार आहे मी चुंदा. तर ह्याच्यामध्ये मी रेशमपट्टी मिरची पावडर घातली आहे, ती जास्त लाल नसते. आणि 5 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकले. हे पहा. तर आता ह्याचा चुंदा बनवणार आणि याचा मुरंबा बनवणार. आपला हा वर्षभर टिकणारा मुरंबा आणि चुंदा रेडी झालेला आहे बरणीमध्ये भरून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.